साखरपुडा का करतात? अर्थात साक्षगंध, एंगेजमेंट, विवाह निश्चिती किंवा वांग निश्चय हे करण्यापाठीमागलं मुख्य कारण काय याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, मी व्हिडिओज बनवत आहे भारतीय विवाह संस्थेविषयी. त्याच्यामध्ये आपण लग्नामध्ये अक्षदा का वापरतो किंवा का टाकतो, त्यांना काही पर्याय देता येतील का, त्या या विवाहाचा विभाज्य भाग आहेत का, मामांना वधूवरांच्या पाठीमागे का उभे करतात, हे सगळी सविस्तर आपण विषय चर्चा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला असं एक प्रश्न विचारला होता की हे जे साखरपुडा, साक्षगंध, एंगेजमेंट, विवाह निश्चिती हा जो एक आपण समारंभ करून घेतो, त्याच्यामध्ये वधूवर जे नियोजित आहेत ते एकमेकाला हार घालतात, ते योग्य आहे का, याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला. तर काही जणांची अशा प्रतिक्रिया आल्या की सर, साखरपुडा का करतात याच्याविषयी थोडक्यात बोला. आता मुळात एक लक्षात ठेवा की विवाह हा संस्कार आहे. याच्यावर आपण सगळ्या जणांनी चर्चा केली. संस्काराची सुरुवात टप्प्याटप्प्यानं भारतीय संस्कृतीनं केलेली आहे आणि त्यातल्या त्यात ह्या विवाह संस्काराविषयी जेव्हा आपण चर्चा करतो ना, तर त्याच्यातली ही प्रथम पायरी होती. कोणती? साखरपुडा. आता साखरपुडा नाही केला तरी विवाह संस्कार करता येतो का? तर करतात की, काही हरकत नाही. मग आता साखरपुडा करणं गरजेचं आहे का, किंवा भारतीय संस्कृतीनं साखरपुडा ही आपल्याला एक तडजोड का करून दिली, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मी वारंवार एका गोष्टीचा उल्लेख करतो की भारतीय संस्कृती ही सुवर्ण मध्य साधणारी संस्कृती आहे बरं का. आता याच विवाह संस्काराविषयी तुम्ही चर्चा करताना लक्षात ठेवा की विवाह हा संस्कार करताना आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना बोलवतो. आता आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. साहजिक आहे, सगळ्या गोष्टी आपल्या शेतीवर आधारित. मग तेव्हा इतके दळणवळणाची साधनं आहेत का? नाहीत. बरं, आपण आपलं घरचं धान्यही घरीच सगळं तयार करून खायचो ना. जुन्या जाणत्या लोकांना तुम्ही विचारा, घरीच तांदूळ तयार केले जायचे. तांदूळ साळी ज्या आणून ठेवल्या जायच्या, असे तांदळाचे पोते नाही राहायचे आपल्या घरांमध्ये. साळी राहायच्या आणि पाहिजे तसं ते आपण त्याचे तांदूळ करून खायचो. आणखीन तुम्ही लग्नामध्ये बघा, जातं असतं आणि त्याच्यावर आपण हळद तयार करतो. काय ही प्रथा असेल बरं? कारण तेव्हाही आपल्या घरी काही रेडीमेड अशी हळद यायची नाही. बाजारात गेले हळदीचं पॉकेट विकत आणलं किंवा 2-4 किलो हळदच विकत आणली नव्हतं. हळकुंडच होते आपल्या घरांमध्ये. आणि मग त्या माय माऊल्या आपल्या घरामध्ये जात्यातून ती हळद काढायच्या आणि मग आपण म्हणायचो ही नवरीला किंवा नवरदेवाला हळद लावा. मग तिथं तुमच्या लक्षात आला, सगळी तयारी शून्यापासून करायची. ते सगळं घरातच आहे, पण करायचंय कुणाला? आपल्याला. आजच्या भाषेमध्ये इव्हेंट मॅनेजर नव्हते बाबा तेव्हा, की आपण एखाद्याला फोन केला की आमच्या घरी अमुक अमुक समारंभ आहे, कार्यक्रम आहे, उद्घाटन आहे, काय, आणि 500 लोक येणार आहेत, 100 लोक येणार आहेत किंवा 150 येणार आहेत. लगेच त्यांना आपण मेनू सांगतो की हे पदार्थ ठेवा. ते आपल्याला लगेच रेट सांगतात की एका थाळीचे इतके रुपये. आता सगळं उपलब्ध झालेलं आहे आज. तेव्हा मात्र हे काहीच नव्हतं. आजच्या या काळामध्ये तुम्हाला त्या काळाचा अनुभव घेता येणार नाही. मग आता जर तुम्ही म्हटले की सर आपल्याला हा विवाह संस्कार करायचा आहे, यांची मुलगी आहे, त्यांचा मुलगा आहे, आणि ते एका रात्रीतून करणं शक्य होतं का त्या काळात? नाही, काहीच शक्य नव्हतं. 10 माणसाचं जेवण जरी तयार करायचं म्हणलं तर जात्यावर सगळे ते तयार करायचे. वीज नाही, ह्या गिरण्या नाहीत पिठाच्या, सगळं काही त्या मायमाऊल्यांना करायचे. म्हणून तुम्ही बघा, जुन्या जाणत्या लोकांशी कधीतरी चर्चा करा, असे पोत्याचे पोते धान्य असं निसायला त्या महिलांना दिल्या जायचं. का? तर लग्न आहे. लग्न कधी? 2-3 महिन्यानंतर. आतापासून ते धान्य निसायला बसलेले. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की साखरपुडा ही कसली तडजोड आहे, साक्षगंध ही कोणती तडजोड आहे, की आमची मुलगी, तुमचा मुलगा यांचा विवाह आपल्याला करायचा हे मान्य आहे, परंतु तो उद्याच करता येणार आहे का? तर नाही. त्याच्यासाठी काही आपल्याला कालावधी लागणार आहे. मग तो कालावधी आपण ठरवूयात, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, त्या काळात. मग त्या दरम्यान तुम्ही आणि आम्ही पलटू नये, साध्या भाषेत फिरू नये, दिलेला शब्द फिरवू नये, म्हणून आपण दोघं एकमेकांना बांधून ठेवूयात. याच्यासाठी
भारतीय संस्कृतीनं एक सुवर्ण मध्य साधला आणि तोच सुवर्ण मध्य म्हणजे साखरपुडा, साक्षगंध, विवाह निश्चिती म्हणजेच वांग निश्चय. ते आपण म्हणतो ना, त्यांची सोयरीक झाली. म्हणजे काय झालं की त्या दोघांची सोयरीक झाली, त्यांचं लग्न जमलेलं आहे. आता दिनांक, वेळ, वार ते सगळं काढलेलं आहे, पण ते काही कालावधीच्या नंतरच आहे. म्हणजे दरम्यान आता आपण ही सगळी तयारी करूयात. कुणाला कपडे खरेदी करायची, कुणाला भांडी कुंडी खरेदी करायची, काही वस्तू घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्यासाठी आता वेळ लागणार आहे. आपण जर असं काही नाही केलं, साखरपुडा नाही केला, लग्न जमवल्याचं नाही केलं, तर होऊ शकतं ना 100% एखादा माणूस ऐन वेळेला फिरेल, त्यामुळे नाही करायचं म्हणेल. मग त्या मुलीच्या वडिलांनी किंवा मुलाच्या वडिलांनी जो काही पोटाला पीळ देऊन रुपया बचत केला होता, तो त्या बिचाऱ्यानं खर्च केला ना. आणि ऐन वेळेला तुम्ही जर हात वर केले तर ते त्या दोघांनाही नुकसानकारक आहे. म्हणून साखरपुडा, साक्षगंध ही एक पायरी की 4 जणांना कळते, 4 जण साक्षीदार राहतात. आणि दरम्यान समजा कुणाला काही दागदागिने करायचे आहेत, कुणाला कपडे शिवून घ्यायचे आहेत. आता तरी शिलाई यंत्र आले, पहिले तर हाताने शिवल्या जायचे. मग दागदागिने करायचे, ते काय आजच्या सारखे सोनाराचे तेव्हा असे मोठमोठाले दुकान नव्हते, गेले की पैसे दिले की लगेच दागिना तयार करून भेटलेला आहे आपल्याला. नाही, आपल्याला अगोदर ऑर्डर द्यावी लागायची आणि मग दागिने ठरलेल्या वेळेला आपण त्यांच्याकडून घ्यायचो. तर ही सगळी तयारी म्हणजे तुम्हाला सांगितलेली आहे. निमंत्रणापासून जेवणाच्या पदार्थापर्यंत आणि कपड्या लत्त्या भांडेकुंड्यापासून ते दागदागिन्यापर्यंत सगळी तयारी ही त्या गावकऱ्यांना, घरातल्या मंडळींना स्वतःच करावी लागायची. त्याच्यासाठी लागायचा तो अवधी आपल्याला अधिकृतपणे 4 जणांच्या साक्षीनं आणि समाजमान्य पद्धतीनं घेण्याची पद्धत म्हणजे विवाह संस्काराची सुरुवातीची पायरी साक्षगंध, साखरपुडा, विवाह निश्चिती, एंगेजमेंट, लग्न जमविणे, वांग निश्चय होय. तर ही या पाठीमागली जी काही कारणं होती, याच्यासाठी भारतीय संस्कृतीनं साखरपुडा करण्याचा एक आपल्याला मध्यम पर्याय दिला होता. मंडळी, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त मंडळीपर्यंत याचा प्रचार प्रसार करावा, जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचा एक व्यावहारिक दृष्टिकोन जास्तीत जास्त लोकांना कळेल. चालेल मंडळी, आणखीन तुम्हाला याच्याविषयी काही वाटत असेल तर तेही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता. थांबतो. धन्यवाद.